शेतकरी मित्र, आपल्या कोकणामध्ये नारळाची लागवड ही आपण मोठ्या प्रमाणावरती करत आहोत। नुसती नारळाची लागवड करून आपण त्याच्यापासून फार उत्पन्न घेऊ शकत नाही। हे उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला पूरक उत्पादन मिळवलं पाहिजे। या दृष्टीने नारळ बागेमध्ये आपण विविध आंतरपिकांची लागवड आपण करू शकतो। आपली स्थानिक परिस्थिती, हवामान, जमीन याचा विचार करून आपण आंतरपिकाची निवड करू शकतो। याच्यामध्ये हंगामी पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, मसालावर्गीय पिकं असतील, अशा पिकांची आपण निवड करू शकतो। त्यातलंच एक दुसरं महत्त्वाचं पीक की आपण ज्याची शिफारस केली आहे की लिली, ह्या फुलपिकाची आंतरपीक नारळाच्या बागेमध्ये आपण यशस्वीपणे करू शकतो। आता या लिलीची लागवड करायची असेल तर साधारणपणे 4 माडांच्या मध्यभागी जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये 133 लिलीची झाडं आपण लागवड करू शकतो। नारळाची लागवड आपण 7.5 बाय 7.5 मीटरवरती करतो आणि ह्याच्यामध्ये मधल्या जागेमध्ये आपण 133 लिलीची लागवड केली आणि असं जर साधारणपणे आपण विचार केला तर 10 गुंठ्यामध्ये जर अशी लागवड केली तर वर्षाला आपण या लिलीपासून 1,63,000 ते 1,68,000पर्यंत आपण लिलीचं उत्पादन घेऊ शकतो, त्या कळ्यांचं उत्पादन घेऊ शकतो। आणि त्याच्याबरोबरच आपल्या नारळाच्या उत्पादनामध्ये एक साधारणपणे 12 ते 14% आपल्याला वाढ झालेलीही दिसून येते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिलीची काढणी ही नियमित सुरू असते, रोज आपण काढणी करत राहतो। त्यामुळे काय होतं, नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, अधिक फायदा होतो आणि साधारणपणे आपण जर विचार केला तर 98 ते 99 हजार म्हणजे 1 लाखाच्या आसपास उत्पादन आपण निव्वळ लिलीचं हे 10 गुंठ्यामध्ये एका वर्षामध्ये घेऊ शकतो। त्याच्याबरोबर जे आपलं नारळाचं उत्पादन साधारणपणे 110 ते 120 नारळ फळं प्रति वर्ष आपण प्रत्येक माडापासून घेऊ शकतो। असा पूरक फायदा ह्या लिली या आंतरपिकामध्ये आहे। तरी शेतकरी बंधूंनी ह्या लिलीची आंतरपीक म्हणून नारळ बागेमध्ये लागवड करायला काय हरकत नाही।